दुधानं तोंड पोळल्यानंतर ताक देखील फुंकून फुंकून पितात. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही ही म्हण लागू पडते. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अजित पवार बारामतीतच तळ ठोकून बसलेत. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांनी जवळपास 9 सभा घेतल्यात. एवढंच नव्हे तर सोमेश्वर मंदिरात नेऊन क्रॉस वोटिंग आणि सिंगल वोटिंग न करण्याची शपथ राष्ट्रवादीच्या उमेदवारांना देणार असल्याचं त्यांनी आधी जाहीर केलं. नंतर त्यावरून घुमजावही केलं. दरम्यान मी हयात असेपर्यंत सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती या साखर कारखान्यांचं खासगीकरण होऊ देणार नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. माझ्या हयातीपर्यंत, हयातीच्या नंतर काय होईल ते पुढचं मला माहित नाही, पण माझ्या हयातीपर्यंत मी छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर कारखाना खासगी होऊन देणार नाही. आणि त्या ठिकाणी म्हणालो की आमच्या संचालक बोर्डाने पण सोमेश्वरला जावं आणि त्या पद्धतीने शपथ घ्यावी की लगेच व्हॉट्सअपवर टीव्हीला सुरू झालं. अजित पवारांचा त्यांच्या उमेदवारावर विश्वासच नाही. अरे माळेगावला घडलंय म्हणून मी तिथं करतोय. माळेगावला आमच्याच लोकांनी दगाफटका केला म्हणल्यावर माणूस दुधाने तोंड पोळल्यावर ताक देखील फुंकून पितोय का नाही? आणि ते आमचं आम्ही करू ना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.